वाटतं 14 लाख लोकांनी ते गाणं पाहिलं युट्यूबला. ते गाणं या ठिकाणी सादर करत आहे. शब्दाकडे लक्ष असतं. खूप सुंदर असं गाणं तुमच्या समोर सादर करत आहे. गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू. बहुत अच्छे दादा. मिले हो तुम हमको
आई असू शकते, ते वडील असू शकतात, ते बाबासाहेब असू शकतात, ती माता रमाई असू शकते. गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू मेरी जिंदगी है तू. सोनी अज तेरे नाली बहुत अच्छी दादा दगा मैं कमा नीरब करे मैं मर जाब होए नियला दिसो मैं मर जाब. ऐका बांधवांनो, माय माऊल्यानं खूप सुंदर अशी रमाई सादर करत आहे. या गीताचे कवी रंगराज ठेंगळे, प्रशांत निखाते, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मुदखेड यांच्याकडून 200 रुपयाले पार्टी आभारी आहे. एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून बॅरिस्टर होऊन भारतात येतात. तेव्हा बाबासाहेबांचा एका ठिकाणी सत्कार असतो, भाषण असतं. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या माय मावल्यांनो. शांतता ठेवा फक्त. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. माता रमाईला सुद्धा वाटतं की साहेबांचं भाषण पाहण्यासाठी जावं. परंतु माता रमाईला चांगलं लुगडं नेसायला नसतं. तेव्हा माता रमाई काय म्हणतात, माता रमाईचं अंतःकरण काय म्हणतं. कीर्ती माझ्या धन्याची 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 चौमुखी गाजे. माता रमाईची जयंती आहे माय मावल्यानं. शब्दाकडे लक्ष असू द्या. खूप अप्रतिम असं गाणं आहे. माता रमाई म्हणतात, कीर्ती माझ्या धन्याची चौमुखी गाजे आणि भाषण साहेबांचं पाहण्या आतुरले हे नयन माझे. कीर्ती माझ्या धन्याची चौमुखी गाजे, भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नयन माझे. आया बाया लोक सारे लागले निघाया आणि जाऊ कशी प्रशांता साहेबांचे भाषण बघाया. बाबासाहेबांना एका सत्कारामध्ये भेट आलेला फेटा नेसून भाषणाला जातात, भाषण पाहण्यासाठी जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं. बाबासाहेबांची नजर माता रमाईवरती पडते. माता रमाईला फेट्यामध्ये पाहून बाबासाहेबांना खूप दुःख होतं की मी बॅरिस्टर झालो परंतु
माझी रामू या ठिकाणी फेटा नेसून आलेली आहे. किती त्याग आहे माझ्या रामूचा. बाबासाहेबांचे डोळे पाणावतात. माता रमाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात, परंतु ते आनंद अश्रू असतात. कारण माता रमाई म्हणतात की मी जो त्याग केला, मी जे दुःख भोगले, मी जे भाव सोसले, त्या सर्वांचं या ठिकाणी आज सार्थक झालं. माझे साहेब बॅरिस्टर झाले. त्या ठिकाणचा सर्व जय जयकार ऐकून, टाळ्यांचा कडकडाट ऐकून माता रमाईचं अंतर्मन काय म्हणतं, शब्दाकडे लक्ष असू द्या. कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, यांच्याकडून 50 रुपये पार्टी ऐकायचं आहे. खूप यांच्याकडून अनमोल अशी भेट आली. पार्टी आभारी आहे. धनी माझा मी राजा
काय शब्द आहे तो माता रमाईची. मुखी गोड असते सदा दूधवाणी, धनी माझा राजाची. गुणी गुणवान गुणाने महान, हे वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही. वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही. रमाईमुळे दुःख तेजसच्या आयुष्यात नाही. आरशा पुढे उभे राहून हे विचारा स्वतःला, का आपला वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही. मॅडम शेरकड ध्यान असू दे, लक्ष असू दे. वाणीत भीम आहे पण कर्तृत्वात नाही. रमाईमुळे दुःख तेजसच्या आयुष्यात नाही. आरशा पुढे उभे राहून विचारा स्वतःला, का रमाईचा एकही गुण आपल्यात नाही. गुणी गुणवान गुणाने महान, गुणी गुणवान गुणाने महान, धनी माझा साहेब हा सद्गुणान. धनी माझा राम राजा. सादर करत आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी रंगराजी ढेंगळे. आज त्यांचं वय 80 वर्षाचे आहे. त्यांनी लिहिलेलं गीत आहे. गीत असं लिहिलं जसं काय रमाईनं त्यांच्या समोर असं बसून रमाईनं तिचं असं दुःख सांगावं आणि त्यांनी लिहावं. रमाईचं अंतःकरण लिहिणं सोपं नाही. माता रमाईने बाबासाहेबांना सुद्धा कधी सांगितल्या नाही अंतःकरणातल्या काही गोष्टी. जे दुःख आहे ते साठवून ठेवलं रमाईनं आणि ते दुःख एक कवी लिहितो. हा सन्मान ओठी
मी मानानं मोठी, हा सन्मान ओठी, मी मानानं मोठी, मला मान देती पिले घालून दिवस काढली. माता रमाई म्हणतात संत नाही मला, मी ठिगळाची लुगडी घालून दिवस काढली. अहो त्याच मायेच्या पदराखाली मी 9 कोटी मुले वाढली, 9 कोटी मुले वाढली. हा सन्मान